नमस्कार. सत्त्याण्णव कोळीमध्ये आपलं पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपला ब्लॉग ज्यांना पुरोगामी पद्धतीने महाराष्ट्र आणि देश चालवण्यात रस आहे, किंवा तशा विचारांमध्ये ज्यांना रस आहे, सर्वांना न्याय, सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना संधी आणि त्यातून समृद्धी आणि संपत्ती निर्माण, अशा सगळ्या लोकांसाठी आपला ब्लॉग आहे. अ, आज आपण तीन विषय बोलूयात. अ, अमेरिकेत तीन खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या, त्याबद्दल आपण बोलूयात. आणि माझं नाव पराग जगताप. अ, तर पहिली गोष्ट आहे की डिक चेनी, म्हणजे इराक वॉरच्या मागे ज्याचं बऱ्यापैकी ब्रेन होता, ती व्यक्ती वारली. आणि त्यांचं या आठवड्यामध्ये फ्युनरल होतं. फ्युनरल म्हणजे ती व्यक्ती वारल्यानंतर सगळे लोक एकत्र येतात आणि त्यांच्याबद्दल चांगलं बोलतात, त्यांच्या आठवणी काढतात. त्याबद्दल आपण जरासं बोलूयात की नक्की ती व्यक्ती म्हणजे ऍक्च्युली फार काही उज्ज्वल कारकीर्द आहे असं मला वाटत नाही, पण तरी ते बोलणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, एप्स्टीन नावाच्या माणसाने, ज्यांनी अमेरिकेत लहान मुलींचं लैंगिक शोषण केलं, आणि बरं केलं असंच नाही तर त्यात मोठे मोठे अब्जाधीश आणि मोठे मोठे राजकीय नेते त्यात अडकलेले होते आणि आहेत. त्या माणसाच्या कारकिर्दीचा जो काही तपास केला, त्या तपासाच्या फाईल्स सगळ्या जनतेला मोकळ्या कराव्यात, अख्ख्या जनतेला ते कळू देत, यासाठी अमेरिकन संसदेने एक बिल तयार केलं. त्याबद्दल आपण, ती दुसरी घटना. आणि तिसरी गोष्ट पण फार इंटरेस्टिंग आहे की अमेरिकेत नवीन जो एक महापौर आलेला आहे, त्याचं नाव झोरान ममदानी. आणि झोरान ममदानी आणि ट्रम्प हे दोन अगदी विभिन्न, वेगळ्या स्पेक्ट्रमची माणसं. की झोरान ममदानी सोशलिस्ट आहे, मुस्लिम आहे. ट्रम्प हा अगदी पूर्वी अजिबात ख्रिश्चन असा काही नव्हता, पण तो आता आजकाल जरा ख्रिश्चन नॅशनलिझमकडे वळलेला आहे. आणि तो उजव्या विचारसरणीचा आहे. हा एक जण डाव्या, एक जण उजव्या, आणि ते दोघं या आठवड्यात भेटले वॉशिंग्टन डीसी मध्ये, काल का परवाच. कालच ऍक्च्युली. आणि त्यांची मीटिंग कशी झाली हे तुम्हाला मी सांगतो. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू अंडरस्टँड. तर लवकरात लवकर आता एक एक विषय आपण बोलूयात. तर डिक चेनी बद्दल पहिल्यांदा बोलूयात. डिक चेनी अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष होता, आणि तो जॉर्ज डब्ल्यू बुशच्या अंडर 2000 साली. आणि जरी तो उपराष्ट्राध्यक्ष आज होता, तरी त्याची राजकीय कारकीर्द बऱ्यापैकी जुनी आहे. पण ही काइंड ऑफ स्विच बिटवीन कॉर्पोरेट वर्ल्ड आणि राजकारण. आणि अमेरिकेमध्ये जे डीप स्टेट म्हणून जी कॉन्सेप्ट आहे, त्याबद्दल मी मागच्या वेळी काय बोललोय, त्यातले लोक तुम्हाला बरेचदा असं करताना दिसतात की ते कधी कॉर्पोरेटमध्ये असतात, कधी राजकारणात येतात. इट्स द सेम क्लास, आणि दे आर बेसिकली रनिंग द कंट्री, आणि इट डझंट मॅटर कुठली पार्टी, दोन्ही पार्टीमध्ये असतात ते. तर हा डिक चेनी काइंड ऑफ इज वन ऑफ देम. म्हणजे आता कुठे काय असं लेवल नाही, कुठे संघटना नाहीये की तुम्ही डीप स्टेटचे सदस्य आहात. पण यू काइंड ऑफ अंडरस्टँड इट की हो, देश हा अशा पद्धतीने चालवायचा आहे, आणि ही पद्धत आहे. आय एम गोइंग टू बी पार्ट ऑफ इट, आणि त्या सर्कलमध्ये जाणारे आणि त्या लोकांचा विश्वास संपादन करणारे, व्हॉट एव्हर. नो, सो ही वॉज वन ऑफ दिस. आणि त्या माणसाने तो 1970च्या सुमारासपासून, फार अगदी निक्सन आणि फोर्ड यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन पासून त्याचे राजकारणात संबंध होते. बाहेर जायचा, कधीतरी कुठल्या तरी कंपनीचा सीईओ म्हणून काम करायचा, पुन्हा आत येऊन अजून काहीतरी नवीन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कुठली तरी जबाबदारी, असं करत करत फायनली 30 वर्षांनंतर तो 2000 साली उपराष्ट्राध्यक्षपद त्यांनी घेतलं अंडर जॉर्ज डब्ल्यू बुश. आणि मग इराक वॉर आणि अफगाणिस्तान, हे 9/11 घडलं, आणि त्यानंतर इराक आणि अफगाणिस्तान, आणि त्याच्यामध्ये मुस्लिम दहशतवादाचा बागुलवादा निर्माण करणं, वाटेल तसे अत्याचार करणं, स्वतःच्या खासगी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देणं, या सगळ्या करप्ट ॲज वेल एज ऍक्च्युली इंटरनॅशनली स्पीकिंग क्रिमिनल गोष्टी या त्याच्या अंडर घडल्या. पण अर्थातच तो आता ही इज वन ऑफ अस काइंड ऑफ पर्सन. आणि त्यामुळे त्याच्या फ्युनरलला सगळे उपस्थित होते, बिल क्लिंटन आणि ओबामा आणि बायडन आणि ही सगळी मंडळी. जरी ते डेमोक्रॅट असल्याने, हा रिपब्लिकन असला, तरीही त्यांच्या दृष्टीने तो स्टेट्समन, का, कारण ही फर्दर द अमेरिकन एम्पायर. तर बेसिकली ऑल दीज पीपल, तुम्ही लक्षात घ्या, रिपब्लिकन असू दे त्या डेमोक्रेट्स असू देत, दे आर ऑल सर्व्हिंग द एम्पायर. आणि त्यांचं सगळ्यांचं, वेन इट कम्स टू फॉरेन पॉलिसी, इट डझंट मॅटर की तुम्ही लक्षावधी लोक इराकमध्ये मारले किंवा अजून कुठे मारले, त्यांच्या दृष्टीने तरी सुद्धा तो हिज अन अमेरिकन हिरो. आणि पण इफ यू थिंक अबाउट इट फ्रॉम ह्युमॅनिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, की मानवतेच्या विरुद्ध अक्षरशः गुन्हे केल्यासारखं झालं ना, की तुम्ही ज्या पद्धतीने ती खोटं बोलून ती युद्ध रटली, आणि त्याच्यामध्ये लक्षावधी लोक मेले, आणि त्याच्यामध्ये डिक चेनी पण सामील आहे, त्याच्यामध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर, म्हणजे तो 2000 साली जो होता तो सामील आहे, रम्सफेल्ड सामील आहे, पॉल वोल्फोविट्ज, ही सगळी मंडळी की ह्यांनी ते रचलं. आणि हे लोक सगळे सुखाने मरणार आहेत, कारण अमेरिकेच्या साम्राज्याच्या छत्रछायेमध्ये ते अगदी सुरक्षित आहेत, त्यांना कोणीही हात लावू शकत नाही. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की
जगात जी काळी कृत्य सुद्धा ज्यांनी केलेली असतात ते लोक सुखाने मरतात, त्यांचं आयुष्य सुंदर जातं, त्यांना काही होत नाही. आणि त्यांना तोपर्यंत काही होत नाही जोपर्यंत इतर चांगली माणसं उठून त्यांच्या विरुद्ध काहीतरी उठाव करून दुसरी पॉवर येऊन ती पॉवर मग त्यांना काहीतरी शासन करेल. आणि इट ऑल बॉइल्स डाऊन टू की त्या दुसऱ्या पॉवरची मूल्य काय आहेत आणि ती जी माणसं आहेत त्यांची मूल्य काय आहेत, आणि डू दे वॉन्ट टू डू द राईट थिंग फॉर व्हॉट एव्हर रिझन. पण जर कुणीच काहीच नाही केलं तर आय जस्ट वॉन्ट यू टू अंडरस्टँड की जगात परमेश्वर वाईट माणसांना न्याय देतो वगैरे असलं काहीही नाहीये. वाईट माणसं अतिशय चांगलं आयुष्य जगतात, ते सुखाने मरतात, सुखाने जगतात, त्यांचं नंतर नाव होतं, त्यांचे पुतळे होतात, सगळं होतं. आणि त्यामुळे जर तुम्हाला जगात कधी कुठे काय अन्याय दिसला आणि त्याच्या विरुद्ध काहीतरी व्हावं असं वाटलं तर ते ऑटोमॅटिक होणार नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी चांगल्या माणसांनी काहीतरी कृती करणं गरजेचं आहे, कुठेतरी विचार मांडणं गरजेचं आहे, कुठेतरी चांगल्या समविचारी लोकांचं संघटन करणं गरजेचं आहे. हा फार मोठा महत्वाचा मेसेज लक्षात घ्या. डिक चेनी आता तो त्याच्या कर्माने तो जगला मेला गेला, आय ऑनेस्टली डोंट केअर. पण आय थिंक व्हॉट यू अँड आय वी रिअली नीड टू अंडरस्टँड इज की दॅट्स हाऊ द वर्ल्ड इज. ओके. सो दॅट्स द लेसन नंबर वन. दुसरी गोष्ट, एप्स्टीन, जेफ्री एप्स्टीन, तुम्ही आता नाव कदाचित बऱ्याचदा ऐकलं असेल इंटरनेटवर. जेफ्री एप्स्टीनने बऱ्याच लहान मुलींचं लैंगिक शोषण केलं, आणि लहान म्हणजे काय 12, 13, 14 ही कॅटेगरी. आणि असं नाही की बायकांचं लैंगिक शोषण केलं, वी आर टॉकिंग अबाउट गर्ल्स. आणि त्यांना तो बेसिकली त्याचं एक आयलंड होतं इथे फ्लोरिडाच्या शेजारी, तिकडे पण, आणि खाली निकाराग्वा वगैरे तिकडे तिकडे पण कुठेतरी होतं. निकाराग्वा नाही, सॉरी, क्युबाच्या साईडला कुठेतरी. आणि म्हणजे व्हर्जिन आयलंड, सॉरी, व्हर्जिन आयलंड. आणि तिथे तो ह्या मुलींना घेऊन जायचा, तिथे त्यांच्याकडे लैंगिक कृती करून घ्यायचा. त्याच्यामध्ये तो मोठमोठ्या लोकांना, इतर अब्जाधीश करोडपती लोक, नेते यांना बोलवायचा. आणि आता त्याच्यात अशी कन्स्पायरसी थिअरी आहे की इट वॉज बेसिकली अ ब्लॅकमेल, की राजकीय ब्लॅकमेल. आता आपल्याला आपण महाराष्ट्रामध्ये आपण बरंच काही बघतो आहोत. तर राजकीय ब्लॅकमेल केवळ करप्शन बंद नाही, तर बऱ्याचदा युझिंग विमेन टू टू ब्लॅकमेल समबडी इन टू समथिंग, की त्याच्याकडनं असं काहीतरी करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचं व्हिडिओ शूटिंग वगैरे करून देन यू बेसिकली कंट्रोल दॅट पर्सन. तर अशा पण थिअरीज आहेत की त्यांनी ते केलं. पण आता ते काहीही असू देत की त्यांनी काय केलं आणि काय त्याच्यात कोण इन्व्हॉल्ड होतं. पण आय थिंक ह्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट या आठवड्यात काय घडली, की डोनाल्ड ट्रम्प जो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, त्यांचं नाव त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आलं. की आणि मग ती त्याच्या विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये त्याच्या मागे जी फॅन आहे बेस, हा नरेंद्र मोदीच्या फॅन बेस पेक्षा जास्त कट्टर आहे आणि वैचारिक आहे. नरेंद्र मोदींच्या मागे वैचारिक वगैरे बेस कसलाही नाहीये. पण डोनाल्ड ट्रम्पच्या मागे वैचारिक बेस आहे, आणि अब्जाधीश आणि श्रीमंत माणसं वैचारिक दृष्ट्या तिथे जोडली गेलेली आहेत की नाही, या देशात काहीतरी चुकीचं घडतंय. आता त्यांची भूमिका चूक का बरोबर हा मुद्दाच नाहीये, आणि आय एम नॉट रिअली अ ट्रम्प सपोर्टर ऍक्च्युली. पण आय एम जस्ट सेईंग की असा हा माणूस आहे, त्या माणसाच्या विरुद्ध हळूहळू जनमत व्हायला लागलं. का? कारण तुम्ही का प्रोटेक्ट करताय? तुम्ही त्या एप्स्टीनला का अजून त्याच्या फाईल्स का रिलीज केल्या नाही? तुम्ही म्हटलं आता सत्तेवर आल्यावरती आम्ही पहिल्या दिवशी रिलीज करू, आणि अजूनही केल्या नाही. मग ती जनमताचा रेटा वाढत गेला, वाढत गेला, वाढत गेला. म्हणजे अमेरिकेत बघा की अमेरिकेत ब्लाइंड लॉयल्टी थोडी आहे का काय असं आम्हाला वाटत होतं, आणि आहे सुद्धा. पण इतकी पण नाही की लोकांनी शेवटी ती झुगारली. आणि या आठवड्यात एका दिवसात एक बिल पास झालं, की जे संसदेच्या दोन्ही सभासदांनी सदस्यांनी एका दिवसात ते पास केलं. आणि ट्रम्पनी खूप विरोध केला, त्यांनी खूप लोकांना फोनाफोनी केली, लोकांना त्याच्या सिच्युएशन रूम मध्ये, पंतप्रधान कार्यालयात आपल्याकडे म्हणतात ना, त्याच्यात एक खास अशी रूम असते ना की जिथनं डिसिजन घेतात, इराकवर बॉम्ब टाका. तशा रूम मध्ये त्यांनी बोलून घेतलं लोकांना. आणि तिथे त्यांनी त्यांना सांगितलं की अरे, तुम्ही हे असं वोट करू नका, तुमचं राजकीय कारकीर्द संपेल वगैरे वगैरे धमक्या दिल्या. त्याचा काही परिणाम झाला नाही, इनफॅक्ट त्याचा उलटा परिणाम झाला, की अनेक रिपब्लिकन लोक मग वळले, ट्रम्पच्या विरुद्ध वळले. ते म्हणले नाही नाही नाही, वी हॅव टू वोट फॉर दिस थिंग, आणि आपल्याला या फाईल्स लोकांना ओपन केल्या पाहिजेत की त्याच्यात काय लिहिलेलं आहे, आणि ते सगळं कळलं पाहिजे. त्यामुळे ती संसदेत दोन्ही पक्ष एकत्र आले. आणि काँग्रेस म्हणजे त्यांचं जे एक ज्याला राज्यसभा आपल्याला म्हणता येईल, राज्यसभेसारखं जे त्यांचं सदन आहे, त्याच्यामध्ये एक माणूस वगळला तर सगळ्यांनी मतं टाकली की नाही, त्या फाईल्स ओपन करा, सिक्रेसी बिक्रेसी काही नाही, त्यांनी काय गुन्हे केलेत सगळ्या जनतेला कळू देत. आणि दुसरं मग सेनेटमध्ये, सेनेटने ते बिल त्यांच्याकडे यायच्या आतच त्यांनी त्यांच्याकडे एक अशी प्रोव्हिजन आहे
की हा हे बिल आम्ही सगळेजण मान्यता देतो, काही चर्चेची गरजच नाही. 100%, 100 सेनेटर आहेत, 100च्या 100 लोकांनी वोट टाकलं की चर्चेची गरज नाही, जे बिल असंच्या असं पण राष्ट्राध्यक्षकडे पाठवा सहीसाठी. आणि हे सगळं एका 1-1.5 दिवसात घडलं. ट्रम्पच्या डेस्कवर दुसऱ्या दिवशी ते बिल गेलेलं होतं. दुसऱ्या दिवशी रात्री 10 पर्यंत ट्रम्पची त्याच्यावर सही सही झाली, अनिच्छेनी का होईना झाली. तर ह्याच्यातनं आपल्याला काय दिसतं की अमेरिकेतला जो मतदार आहे तो भले ट्रम्पच्या मागे आहे, आणि ट्रम्प हा मोदीच्या 10 पावलं पुढे आहे, की तो अतिशय कट्टर आणि अतिशय अ, विचित्र प्रकरण आहे इन माय ओपिनियन. त्याच्याबद्दल आपण कधी वेगळं बोलू शकतो, म्हणजे तो हा आपला विषय नाहीये. पण त्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात ठेवू शकेल असं जनमत अमेरिकेत आहे, की अमेरिकन जी माणसं आहेत ती भले त्यांच्या समस्यांनी वैतागली आहेत, भले ते इंडियन्सच्या विरुद्ध नावं ठेवत आहेत, मेक्सिकन्सच्या विरुद्ध नावं ठेवत आहेत, पण तरीही त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे. आणि म्हणून जे अख्ख्या अमेरिकन जनतेचा त्याला पाठिंबा आहे हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यावेळी सगळीच्या सगळे सेनेट आणि सगळ्याच्या सगळं काँग्रेस त्यांनी मध्ये टाकली. आपल्या भारतामध्ये त्या कित्येक त्या कुस्तीच्या महिला असतील, मणिपूरच्या महिला असतील, अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात, आणि बऱ्याचदा हे सगळे हिंदुत्ववादी नेते त्याच्यामध्ये आहेत. सगळे मौन धरून बसतात, आम्हाला काय ऐकू येत नाही, आम्हाला काही दिसत नाही, आम्हाला काय बोलता येत नाही. सगळे नेते हे आपली भारतातली ही सिस्टम झालेली आहे आता. आणि तुम्ही बरेच लोक हे म्हणले की काँग्रेसचं काय लगेच 20 वर्षापूर्वी, 50 वर्षांनी, 70 वर्षापूर्वीची दाखली यायला सुरुवात होणार आहे. हे जे एक मतिमंद एक भक्त जमात जे आहे त्यांच्या मुस्कटात वाजवायची गरज आहे, की त्या काळात काय झालं हा मुद्दा नाही, आता आज काय होतंय हा मुद्दा आहे. आज आपण जगतोय आज ना, आपण 70 वर्षापूर्वी जगत नाही ना. आज काय होतं ते बघा. आणि आज त्या ज्या भारतातल्या ज्या स्त्रियांवरती इतके अत्याचार होतात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळे बाबा बापू स्वामी, हा भाजपचे सगळे अमुक अध्यक्ष तमुक अध्यक्ष जिल्ह्याचा अध्यक्ष, आणि हे इतके सगळे जे बलात्कार आणि सगळ्या गोष्टी घडतात त्याच्यावरती कुठेही काही कृती होताना दिसत नाही, ही फार शर्मेची गोष्ट आहे. तर आपल्या जनतेचा हा जो एक आंधळा पाठिंबा तुम्ही भाजपला दिलेला आहे आणि हिंदुत्वाला दिलेला आहे, हा अतिशय चुकीचा आहे. आणि ज्यांना द्यायचा त्यांनी द्यावा. पण जे सुबुद्ध लोक आहेत त्यांना, स्पेशली आपल्या भावाला तुम्ही जर फॉलो करत असाल, यू शुड रिअली अंडरस्टँड की त्या लोकांना वळवून ते जनमताचा रेटा लावणं फार गरजेचं आहे. कारण डुईंग द राईट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी पक्षाची गरज नाही, त्यासाठी पार्टीची गरज नाही, कसल्याही ऍक्च्युली विचारधारेचीही गरज नाही. डुईंग द राईट थिंग हे तुमच्या मनात असतं ना, की काय चांगलं आणि काय वाईट. ओके. तिसरा मुद्दा, ट्रम्प आणि ममदानी. तर ट्रम्प आणि ममदानी यांची काल भेट झाली, आणि इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग टू वॉच की ममदानी हा समाजवादी माणूस, ट्रम्प हा ऑलमोस्ट फॅशिस्ट कॅटेगरी, आणि ममदानी त्याला फॅसिस्ट म्हणतो. इतकंच नाही, कालच्या त्या मीटिंगमध्ये त्या दोघं ज्यावेळी आले वार्ताहरांसमोर, आणि ते ट्रम्प बिनधास्त कुठलाही प्रश्न असू दे बिनधास्त उत्तर देतो, मनात येईल ते उत्तर देतो. म्हणजे ट्रम्पचं ते एक भयानक वैशिष्ट्य आहे. आणि तो आपल्या बाजूला लोकांना वळवतो सुद्धा कधी कधी, म्हणजे असंही नाहीये की तो काहीतरी येण्यासारखा काहीतरी बोलतो. हो का नाही. तर तो भले हुकुमशाह आहे पण तो घाबरत नाही पत्रकारांना उत्तर द्यायला. तर ममदानी ला विचारलं पत्रकारांनी की तू याला फॅसिस्ट म्हणला होता, की तुला तो फॅसिस्ट वाटतो का. आता तुम्ही कल्पना करा की त्याच्याच घरात व्हाईट हाऊस हे बाय द वे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं घर असतात, तो तिथे राहतो. तो राहतो पण, आणि त्याचं कार्यालय पण तेच आहे. त्याला व्हाईट हाऊस म्हणतात. तर हा त्याच्या घरात आलेला आहे, त्याच्या कार्यालयात उभा आहे, आणि आता तो म्हणणार का की हो हा फॅसिस्ट आहे. तर ममदानी काय बोलू काय ते त्याचं उत्तर तो देत होता. आणि मग ट्रम्पच त्याला म्हणाला, अरे बोल रे चालते, आता तू ऑलरेडी बोलून गेलेला आहे, इट्स ओके. कारण हे लोक तुला काहीतरी प्रश्न विचारणार, काहीतरी गोचा करणार, त्याच्यात तू जस्ट हो म्हणून टाक. आणि दॅट्स व्हॉट ही डिड. आणि तो जो एक संवाद आहे त्या दोघांमधला पत्रकारांच्या समोर, दॅट इज अ व्हेरी टेल साइन की देर इज a certain level of understanding and trust that they two developed. हो का नाही. इट्स नॉट जस्ट अंडरस्टँडिंग, इट्स लिटल बिट ऑफ ट्रस्ट. आणि का झालं तुम्हाला सांगतो मी. कारण ममदानीचे विषय काय आहेत तुम्ही विचार करा. ममदानी म्हणतो अफोर्डेबिलिटी. न्यूयॉर्कच्या लोकांना परवडत नाहीये न्यूयॉर्कमध्ये राहायला. त्यांची अफोर्डेबिलिटी फार महत्व, हा त्याचा नंबर 1 इश्यू आहे. आणि त्यामुळे न्यूयॉर्कच्या लोकांनी त्याला मदत दिली. मग आता ट्रम्प काय म्हणतोय तुम्ही लक्षात घ्या, की भले ट्रम्पचं बाकी मुस्लिम फिस्लिम इमिग्रंटच्या विरुद्ध तो काय बोलतोय ते सोडून द्या. मुळात त्याची जी मुवमेंट आहे, मागा मुवमेंट म्हणतात त्याला, ते आलं कुठून. तर अमेरिकेत मध्यम वर्गाला नोकऱ्या नाही, त्यांची आर्थिक स्थिती खालावत गेली, त्यांची शहरं बकाल होत गेली, की जॉब्स चीनला गेले, इंडियन लोक इकडे आले, त्यांनी इथले जॉब्स घेतले, इथले जॉब्स इंडियाला गेले. त्यामुळे इथला एक जो वर्ग आहे, मध्यम वर्ग,
की जो अतिशय चांगल्या स्थितीत होता तो हळूहळू बकाल परिस्थितीत गेलेला आहे. आणि त्यामुळे मग ते लोक चिडले की अरे हे काय चाललेलं आहे. तर त्यांचं कारण आर्थिकच आहे. त्यामुळं जरी विचारसरणी एकाची फॅसिस्ट आहे आणि एकाची समाजवादी आहे, तरी ही दोघांचं अंतिम उद्दिष्ट एकच आहे की अमेरिकेच्या लोकांचं आयुष्य चांगलं करणं. आणि हे त्या दोघांनी त्या मीटिंगमध्ये रेकग्नाइज केलं, हे तुम्ही लक्षात घ्या. की असं नाही की कायम कधीही कुठलंही भाषण असो, कुठलाही दिवस असू देत, रात्र असू देत, दिवस असू देत, की आपल्याकडचे एक येडं ते कायम ते नेहरूचं नाव काढल्याशिवाय त्याला झोप लागत नाही. नेहरूने असं केलं, काँग्रेसने तसं केलं. म्हणजे त्याच्या डोक्यात, ज्याच्या डोक्यात खरंच देश सुधारायचा आहे, देशातल्या लोकांचं आयुष्यमान सुधारायचं आहे, त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड वर करायचे, प्रत्येक वेळी अडाणीचा विषय आला की कुठेतरी मुस्लिमांचा विषय काढायचा. दिशाभूल करणं, भारतात जे चालतं ते दिशाभूल करणं चालतं, की लोकांच्या प्रश्नांना थेट हात घालणं हा प्रकार नाहीये. आणि म्हणून भारतात सध्याचं जे राजकारण आहे ते ब्लॅकमेल, गुन्हेगारी यांचं राजकारण आहे. आणि तिथं हा समंजसपणा दिसत नाही. की भाजपचे लोक जे आहेत ते सगळे हस्तक असल्यासारखे, ते अगदी म्हणजे खरं निकम्मे कॅटेगरीतले लोक पिक केलेले आहेत. आणि त्यांना तिथे बसवलेले आहे की तू मुख्यमंत्री हो, तू अमुक गृहमंत्री हो, तू हे हो, तू ते हो. आणि ते निकम्मे ते कुठून तरी त्यांना कळसूत्री वावल्यासारखं ते त्यांना चालवलं जातं, ते तोंडात येईल ते बडबडतात. तिथे समंजसपणा, जनतेचे प्रश्न, जनतेचा आर्थिक स्थिती, हो का नाही, की ट्रॅफिकची समस्या असेल, आरोग्याची समस्या असेल, शिक्षणाची समस्या असेल, शेतकऱ्यांची समस्या असतील, स्त्रियांच्या समस्या असतील, समस्येवर बोलणं आणि ते सगळ्यांनी मिळून ते त्याला अॅक्नॉलेज करणं, भले तुमचा विचार का माझा विचार काय असू दे, हे भारतात दिसत नाही. कालच्या त्या ममदानी आणि ट्रम्पच्या भेटीमध्ये ते इतकं प्रकर्षाने जाणवलं की ती दोन माणसं जे एकमेकांना इतके नावं ठेवत होते, ते ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी ते नुसतेच खोटं खोटं हा हू डोलार माय फ्रेंड असलं नाही ते. इट वॉज अ जेन्युइन रिस्पेक्टफुल कॉन्व्हर्सेशन. आणि पत्रकारांसमोर दे टॉक्ट अबाउट दोज इश्यूज की हो आय केअर अबाउट दिस इश्यू आणि ही ऑल्सो केअर्स अबाउट दॅट इश्यू. आणि तो म्हटला ओके. मग ट्रम्प पण म्हणाला, जर इफ ही केअर्स अबाउट न्यूयॉर्क विच आय लव्ह न्यूयॉर्क, ट्रम्प म्हणाला, आणि आय वॉन्ट हिम टू सक्सीड, कारण त्यातनं न्यूयॉर्कचं भलं होईल जर तो जे बोलतोय ते तो करणार असेल तर. तर तुम्ही कल्पना करा की हा ह्याच्यासाठी नुसतंच मोठं मन नाही लागत, याच्यासाठी त्याच्या मनात तोच विचार असायला लागतो की मला पण हेच करायचंय आणि हा तेच करतोय. त्यामुळे आय रिअली डोंट केअर की तो काळा आहे का, गोरा आहे का, मुस्लिम आहे का, हिंदू आहे का, अजून कोण आहे. हो का नाही, विचार महत्वाचे, मूल्य महत्वाची, तुम्हाला जे काही ध्येय गाठायचं ते महत्वाचं. मग बाकी लेबल बघणं, जात बघणं, धर्म बघणं, हे फार चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं कालच्या त्या भेटीमध्ये ते इतकं प्रकर्षाने जाणवलं. आणि मला असं वाटतं आपला जो ब्लॉग आहे, आपण जे काय बोलतो त्याच्यामध्ये हेच विचार आपल्या सगळ्यांच्या मनात असले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने आपलं वागणं, बोलणं आणि ऍक्शन तशी असायला हवी. ओके. आय होप या तीन गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील. पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक जरा, बरेच दिवस माझ्या डोक्यात एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, त्याबद्दल आपण बोलूया, की त्याला मी म्हणेन महाराष्ट्राच्या राजकारणातील यक्ष प्रश्न. आणि म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर तीन प्रबळ गट आहेत. हो काय, ऍक्च्युली मी बी आता चार म्हणता येतील की पण समाजकारणात नाही म्हणत, मी राजकारणात म्हणतो. राजकारणामध्ये अर्थातच मराठा लोक आहेत की मराठ्यांनी बरंच राजकारण व्यापलं होतं बरेच वर्ष. दुसरे अर्थातच ब्राह्मण आहेत की ब्राह्मण हे सगळीकडे त्यांची सत्ता आहे, की आर्थिक आहे, राजकीय आहे, सामाजिक आहे, बौद्धिक, सांस्कृतिक काय जे असेल ते. इट्स अ व्हेरी पॉवरफुल गट. आणि ऑफकोर्स तिसरा गट की जो शिवसेनेच्या रूपाने आला आणि तो राजकारणात प्रबळ झाला, तो म्हणजे प्रभू लोकांचा. शिवसेना अशी प्रभूंची अशी एक्सप्लिसिटली नव्हती, पण तरी एक एक सुप्त प्रवाह असतो. आणि हे तीन गट आहेत. आणि इतकं महाराष्ट्र इतकं सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत असून सुद्धा महाराष्ट्राने देशावर पकड घेतली नाही, ह्याचं मला तर फार वाईट वाटतं. मला माहित नाही तुम्हाला काय वाटतं, आणि त्याबद्दल आपण पुढच्या वेळी बोलू. ऑलराईट, महाराष्ट्राच्या राजकारणातील यक्ष प्रश्न. चला मग आता, दॅट्स ऑल फॉर टुडे. विल टॉक नेक्स्ट टाइम. बाय.